बर्म्युडा ट्रायंगलमधील 5 विचित्र घटना. फ्लोरिडा आणि बर्म्युडा या भूभागांच्या मध्ये असणाऱ्या त्रिकोणी सागरी प्रदेशाला बर्म्युडा ट्रायंगल असे म्हणतात. भूतानचा त्रिकोण किंवा हुडू सागर असेही भयंकर नाव या भागाला आहे. पहा तर बर्म्युडा ट्रायंगलच्या 5 विचित्र घटना. नंबर 1. कोलंबसची खराब झालेली दिशादर्शक. 13 सप्टेंबर 1492 प्रसिद्ध दर्यावर्दी ख्रिस्तोफर कोलंबसने भूतानच्या त्रिकोणातील म्हणजेच बर्म्युडा ट्रायंगलमधील आपल्या प्रवासाची नोंद डायरीमध्ये केली आहे. या प्रदेशात काही गूढ मॅग्नेटिक ओढ आहे. बोटीवरील दिशादर्शक यंत्रे विचित्रपणे वागू लागली आहेत. खलाशी गोंधळलेले आहेत आणि परत स्पेनला जाऊ शकेन असे त्यांना वाटत नाही. आणि हो, एक आगीचा लोळ देखील नुकताच समुद्रात पडलेला खलाशांनी पाहिलेला आहे. नंबर 2. शांत गूढ एकही मनुष्य नसलेले सेलेस्टे जहाज. 7 नोव्हेंबर 1872 जिनिव्हाला जाण्यासाठी मेरी सेलेस्टा हे जहाज प्रवासी व खलाशी घेऊन निघाले. 1 महिन्यांनी बर्म्युडा ट्रायंगलमधील मेरी सेलेस्टा इतर जहाजांना दिसली, परंतु एकाही मनुष्याविना. संपूर्ण जहाज, त्यावरील साहित्य, मौल्यवान वस्तू अगदी जशाच्या तशा होत्या. त्या शांत जहाजाला समुद्रात कमी होती ती फक्त मनुष्यांचीच. सर्वजण अगदी सागरात जणू दडून बसले होते. नंबर 3. फ्लाईट 19 विमानांचे अचानक नाहीसे होणे. 5 डिसेंबर 1945 बर्म्युडा ट्रायंगलने एकाच वेळी अमेरिकेच्या 5 विमानांना गिळंकृत केले. रुटीन ट्रेनिंगना निघालेली तज्ज्ञ पायलटची टीम असणारी 5 ॲव्हेंजर जातीची विमाने दुर्दैवाने परत येऊ शकली नाहीत. पायलटांचा प्रमुख चार्ल्स टेलरने दिलेला शेवटचा संदेश फारच भयावह होता. सर्व काही चुकलेले, वेगळे वाटत आहे. समुद्र सुद्धा नेहमीसारखा नाही, अगदी वेगळा. नंबर 4. नाहीशी झालेली 12,000 टनी USS सायक्लोप्स. 8 जानेवारी 1918 सुमारे 500 फुटांची प्रचंड सायक्लोप्स नावाची अमेरिकन नौदलाची बोट 10,000 टन माल व 301 सैनिक घेऊन बाल्टिमोरला जाताना अचानक बर्म्युडा ट्रायंगलला वळली. खरे तर हे सारे प्लॅनप्रमाणे नव्हते, कारण बर्म्युडा ट्रायंगल प्रवासातील मार्गात येतच नव्हते. 13 मार्चला साऱ्या अमेरिकेने आपली सर्व सैनिकी ताकद लावून शोध मोहीम सुरू केली, परंतु तोपर्यंत 12,000 टनी घास घेऊन बर्म्युडा गुपचूप बसला होता, अगदी गुपचूप. नंबर 5. पाण्यातच विरून गेलेली पाणबुडी. 21 मे 1968 बर्म्युडा ट्रायंगलचे नवे शिकार. अणुशक्तीवर चालणारी ताकदवर पाणबुडी. अमेरिकन नेव्ही कमेंडेशन पारितोषिक असलेली प्रोफेशनल स्कॉर्पियन पाणबुडी जेव्हा बर्म्युडा ट्रायंगलमध्ये आली तेव्हा तिची सारी अणुशक्ती या गूढ ताकदीच्या समुद्रापुढे फिकी पडली. खूप प्रयत्न झाले, पण बर्म्युडाच्या पोटात नाहीशी झालेली पाणबुडी पुन्हा कधीच दिसली नाही. अफलातून स्मार्ट 5 लिस्ट वाचण्यासाठी व्हिजिट करा smartdost.in ला. रहा स्मार्ट केव्हाही कोठेही.